नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो. सुरुवात करतो एका ब्रेकिंग न्यूजनं. मराठा आरक्षण विधेयक राज्यपालांकडे पाठवण्यात आलेलं आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी आता विधेयक त्यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे. स्वाक्षरीनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. विधेयकामध्ये मराठ्यांना 16% आरक्षण दिलं गेलंय. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. आणि आमचे राजकीय संपादक विलास आठवले आपल्या सोबत आहेत. विलास, मोठी बातमी आहे कारण काल मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं. दोन्ही सभागृहात ते पास झालं आणि आज लगेच राज्यपालांकडे सहीसाठी पाठवलेलं आहे. काय अधिकची माहिती? वैभव, जेव्हा एखादं विधेयक विधानसभेत किंवा विधान परिषदेत मंजूर केलं जातं त्याच्यावर अंतिम स्वाक्षरी जी आहे ती राज्यपाल यांची असते आणि त्यांच्याकडे ते विधेयक हे पाठवलेलं आहे अशी माहिती जी आहे ती मुख्यमंत्री कार्यालयातून येते. आणि आज संध्याकाळपर्यंत राज्यपाल जे आहेत त्या या विधेयकावर स्वाक्षरी करतील आणि मराठा आरक्षणाचं जे विधेयक आहे 16% आरक्षण देण्याचं ते मंजूर झाल्यानंतर आरक्षण लागू होईल आणि त्याचा फायदा तातडीने त्याच काळापासून मराठा समाजाला होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं, काल आज सकाळी जेव्हा मुख्यमंत्री बोलले पत्रकारांशी तेव्हा त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत राज्यपालांकडे हे विधेयक पाठवून त्याच्यावर अंमलबजावणीसाठी ज्या अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे आहेत ते दिले जातील. नक्कीच विलास, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर तातडीनं सगळ्या गोष्टी घडतात. आपण बघितलं काल दोन्ही सभागृहात विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलं आणि आज लगेच राज्यपालांकडे आता ते पाठवलंय.